दिव्य दृष्टी. जेव्हा श्रीरामांना वनवासात जाण्याचा प्रसंग आला तेव्हा सीता देखील त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाली. त्यावेळी वशिष्ठ मुनी म्हणाले, सीते, तू वनात जाऊ नकोस आणि जर जायचेच असेल तर आपले दागदागिने घालून जा. यावेळी देवांग नावाचा एक नागरिक म्हणाला, आपण असा सल्ला का देता? आपण तर जंगलात फिरणारे ऋषी आहात. आपणास गृहस्थ जीवनात अशा प्रकारची दखल घेण्याची काय आवश्यकता आहे? वशिष्ठ मुनींनी या गोष्टीकडे लक्ष न देता आपला आग्रह चालूच ठेवला. हे पाहून देवांग त्यांच्याविषयी अपशब्द बोलत राहिला. ही गोष्ट सर्वश्रुत आहे की सीता दागिने घालून वनात गेली होती. तेथे संकेत देण्यासाठी आणि श्रीरामांना संदेश देण्यासाठी सीतेची अंगठी, बाजूबंद, कुंडल आणि अन्य दागिने कशा प्रकारे कामास आले हे पाहून वशिष्ठ मुनीच्या दूरदृष्टीला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही. परंतु कुप्रचार पसरवणाऱ्या अभाग्यांनी महर्षी वशिष्ठाची निंदा करण्यास कोणतीही कसर ठेवली नाही. योगवासिष्ठ महारामायण वशिष्ठांनी म्हटले आहे, श्रीराम, मूर्ख लोक काय काय बडबडतात, मला सर्व ठाऊक आहे. परंतु आमचा उदार स्वभाव आहे, आम्ही क्षमा करतो. हे रघुनंदना, संतांचे गुणदोष पाहू नका, परंतु त्यांची युक्ती घेऊन संसार सागरातून पार होऊन जा. संतांचे वनात राहणे चांगले आहे, परंतु विनोबाचे मते जर सर्व संत वनात राहू लागले तर ह्या जगाची काय अवस्था होईल. संतांनी स्वार्थी बनू नये. त्यांनी आपले ज्ञान व प्रकाशाचा लाभ जगाला दिलाच पाहिजे. या कामी जर त्यांना थोडे कष्ट सहन करावे लागले, जगातले गडबड गोंधळ सहन करावा लागला तरीही त्यांची पर्वा करू नये. संतजन जगातील कलहाचे समाधान आपल्या तटस्थ भावनाने करू शकतात. संसारातील लोकांना संतांच्या वचनाचे मूल्यमापन करणे अवघड जाईल. जे काम न्यायालयात अडकले असेल ते संतजन क्षणार्धात करून टाकतात. संतांची शीतल वाणी संसारी लोकांच्या जळालेल्या हृदयाला विलक्षण प्रकारची शांती देते. असे संत या नरकासारख्या संसारात तीर्थधाम तुल्य आहेत.